जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। येत्या 4 जानेवारी 2026 मध्ये एकाच दिवशी 2 भव्य दिव्य मैदानांचे आयोजन केले गेले आहे। पहिलं मैदान बघताय शिवप्रेमी प्रतिष्ठान शिंदेवाडी आयोजित भव्य दिव्य बैलगाडा शर्यत ओपनचं मैदान पुणे जिल्हा केसरी आग्रेवाडी बुकुम तालुका मुळशी जिल्हा पुणे इथे हे मैदान आयोजन केले गेले आहे। तसेच या 4 तारखेला श्री समर्थ भगवान वाघदेव महाराज यांच्या रथोत्सव निमित्त भव्य ओपन बैलगाडा शर्यत महाराष्ट्र केसरी 2026 चे मानाचे पारंपरिक मैदान आयोजित केले गेले आहे। दोन्ही मैदानाचे बक्षीस स्वरूप खूप चांगले आहे, त्यामुळे रथी महारथी टॉपचे नंदी आपल्याला 100% पाहायला मिळते। एवढंच सांगतो की कोणते नंदी कोणत्या मैदानात पाहणार याची अपडेट मित्रांनो तारीख जवळ आली की नक्कीच देईन। चला तर पाहूया या मैदानातील संभावित आणि टॉपचे पैरे। या मैदानातील पहिला संभावित आणि टॉपचा पैरा मित्रांनो तुम्ही बघताय मुंबईचा शॉटगन मेहरबान नक्की कोणासोबत, तर पब्लिकचं बिताड मुंजाची ओळख आहे असा वाटेगावकरांचा बादल, कमी काळामध्ये उजेडत आलेला नंदी शॉटगन मेहरबान आणि वाटेगावकरांचा बादल हा सुद्धा संभावित आणि टॉपचा पैरा या मैदानात आपल्याला नक्की पाहायला मिळू शकतो। पुढील संभावित आणि टॉपचा पैरा मित्रांनो तुम्ही बघू शकता मोळे शेठ धुमाळ यांचा महाराज नक्की कोणासोबत, तर मोळे शेठ धुमाळ यांच्या नियोजनामध्ये पळणारा नाशिकचा विराट कधी कधी मोळे शेठ धुमाळ यांच्या नियोजनात पळताना दिसतो। विराट आणि महाराज ही सुद्धा टॉपची जोडी पळेल, हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पैरा असू शकतो। नक्की हा जोड मुळशीला पळेल का महाराष्ट्र केसरीला पळेल ही अपडेट अजून सुद्धा मिळाली नाही। त्याच्यानंतर पुढील संभावित आणि टॉपचा पैरा आत्ताच झालेल्या छत्रपती संभाजीनगर केसरी मैदानातील नंबरचा मानकरी लखन, कुशलचा मानकरी लखन वडकी मैदान असेल, पुसेगाव मैदान असेल, या मैदानात सुद्धा असा 1 नंबर केलाय असा लखन येणाऱ्या महाराष्ट्र केसरी मैदानात लखन आणि शेवाळे आबांचा पाखऱ्या हा A1 जोडा आपल्याला या मैदानात पाहताना दिसू शकतो। तुफान असं स्पीड या जोडीला मोठ्या मोठ्या मैदानांमध्ये लागलेला आहे, त्यामुळे मोठ्या मोठ्या मैदानामध्ये हा पायरा आपल्याला नेहमी दिसत असतो। त्यानंतर पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघू शकता A1 जोडी, ज्या नंदीचा थोडा असा संघर्ष चालू आहे असा गोटकरांचा रॉकेट, गोटकरांचा सर्जा आणि त्याचा पैरा असू शकतो कारुंडे एक्सप्रेस चिक्या, हा सुद्धा एक A1 जोड आपल्याला या मैदानात दिसू शकतो। चिक्याला थोडी दुखापत आहे, पण 4 तारखेपर्यंत तो रिकवर होऊ शकतो, त्यामुळे घोटचा सर्जा आणि चिक्या हा A1 जोड आपल्याला या मैदानात नक्की पाहायला मिळू शकतो। त्याच्यानंतर पुढील संभावित आणि टॉपचा पैरा तुम्ही बघू शकता उर्मिलाताई माणिक शेठ गायकवाड यांचा कंदूरचा राजा, कंदूरचा राजा नक्की कोणासोबत दिसू शकतो, तर चालू सीझन मध्ये मैदान गाजवणारा जो सचिन लक्ष्याची A1 जोडी आहे, लक्ष्यासोबत कंदूरचा राजा ही A1 जोडी आपल्याला या मैदानात दिसू शकते। तुफान असं स्पीड या जोडीला लागेल, चालू सीझन मध्ये मैदान गाजवतोय असा कंदूरचा राजा, त्यामुळे हा सुद्धा संभावित आणि टॉपचा पैरा असू शकतो।